श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। गजानन महाराजांची लीला अपरंपार। जय गजानन। आज माझं वय 85 वर्षापेक्षा जास्त आहे. अगदी तरुण वयापासून मी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करीत आले आहे. गजानन महाराजांची लीला अपरंपार आहे हे ऐकत आले आहे, वाचत आले आहे. एवढंच काय, त्याचा अनुभव देखील अनेक वेळा घेतला आहे. पण माणसाचं मन असं आहे की प्रत्येक वेळी ते साशंक झाल्याशिवाय राहत नाही. गजानन महाराज करतील ते चांगल्यासाठीच हे माहीत असूनही मध्यंतरी मला आलेल्या एका अनुभवाने मला हलवून टाकलं. झालं असे की माझा मोठा मुलगा अभय याला गजानन महाराजांचं अतिशय वेड होतं. इतकं की घराच्या बाहेर जाताना दारात उभं राहून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज गजानन महाराज की जय हा जयघोष केल्याशिवाय बाहेर पडायचा नाही, हा त्याचा नियम होता. पण दैवयोग काही वेगळाच होता. अभयची तब्येत बिघडत जाऊन एक दिवस त्याला गजानन महाराजांनी त्यांच्याजवळ बोलावून घेतलं. तो गजानन महाराजांचा भक्त जाऊनही अशा वयातच गेला. त्याच्या स्मृतीत गजानन महाराजांचं काही करावं असं माझ्या मनात आलं. आमच्या वस्तीत एक हनुमान मंदिर आहे. मला वाटू लागलं की या मंदिरात जर गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली तर वस्तीतील गजानन महाराज भक्तांना निश्चितच आनंद होईल. मंदिरात तशी जागाही आहे. या कल्पनेने माझ्या मनाचा भार थोडा कमी झाला. मी तसं स्वप्न मनात रंगू लागले. त्यातच मार्च 2016 आम्हाला शेगावला जाण्याचा योग आला. आम्ही तवेरा गाडी करून शेगाव दर्शनासाठी गेलो आणि अनायासेच मोठी गाडी नेल्यामुळे आणि शेगावहून गजानन महाराज येणार या भावनेने येताना तिथून मंदिरात शोभून दिसेल अशी सुंदर संगमरवराची महाराजांची मूर्ती घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी मंदिराच्या विश्वस्तांशी बोलून मूर्ती स्थापन करण्याची कल्पना त्यांच्यासमोर मांडली. स्थापनेचा खर्च, कामाचा खर्च सर्व महाराजांच्या कृपेने आम्ही करू शकतो हे देखील बोलून झालं. ते म्हणाले, आम्ही विचार करून तुम्हाला कळवितो. आणि 2 दिवसांनी त्यांनी आम्हाला कळवलं, आम्ही मंदिरात गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना करणार नाही. आम्हाला ही मूर्ती नको. माझ्या सर्व उत्साहावर पाणी फिरलं. चेहरा एकदम उतरला. त्यांना 10 वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून पाहिलं, पण त्यांनी म्हटलं, तुम्हाला मूर्ती बसवायची तर मंदिराच्या बाहेर एका कोपऱ्यात बसवा. पण मंदिरात हे शक्य नाही. आणि त्यानंतर सुरू झाले माझ्या कसोटीचे क्षण. आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून झाली, परंतु कुठे काही सकारात्मक चिन्ह दिसेना आणि माझ्या मनावरील दडपण वाढू लागलं. दिवस तर कुणाशी बोलण्यात निघून जायचा, पण रात्र झाली की ती पॅकबंद अवस्थेतील मूर्ती समोर पाहून रडू यायला लागायचं. एकच प्रश्न मी विचारू लागले, महाराज, माझं काही चुकलं का? तुमची इच्छा काय आहे? वेड्यासारखं रात्री मी त्यांच्याशी बोलायचं आणि दिवसभर त्या अनुषंगानं आल्या गेल्याशी चर्चा करायची. दिवसागणिक मनावर दडपण वाढत होतं. महाराजांची काय योजना आहे कळत नव्हतं. तशात 1 महिना पूर्ण झाला. 13 मार्च ते 12 एप्रिल 2016 आणि 12 एप्रिलच्या रात्री मनात एक विचार आला. आपल्या वस्तीत वेलणकर राहतात. त्यांच्या घरी मागे गजानन विजय ग्रंथ पारायण कार्यक्रम झाला होता. त्यांना मूर्तीविषयी विचारून पाहावं आणि मग ती रात्र संपली. आणि 13 एप्रिलच्या दुपारी माझ्या सुनेची मोठी बहीण आहे बल्लाळ म्हणून, तिचे मिस्टर आमच्या घरी आले. त्यांच्या कानावर मी ती गोष्ट घातली. त्यावर ते म्हणाले, अहो मावशी, मी त्यांना ओळखतो. त्यांच्याकडे
दर एकादशीला गजानन महाराजांची उपासना होत असते. आपण त्यांना अवश्य विचारू. जर त्यांच्याकडे ही मूर्ती राहील तर महाराजांच्या कृपेने सर्वच प्रश्न सुटतील. आणि मग काय, महाराजांच्या कृपेने तसंच झालं. आणि माझ्या लक्षात आलं की महाराजांनी गेल्या महिनाभर मला रडवलं, माझी परीक्षा पाहिली. पण आज घडून गेलेल्या गोष्टींचा मी विचार करते तेव्हा लक्षात येतं की आपल्याला समजत नाही, पण महाराजांची लीला खरंच अगाध आहे. काय झालं या काळात? काय योजना होती महाराजांची? महाराजांची योजना होती, महाराजांनी आधीच ठरवलं होतं की आपण कुठे आणि केव्हा प्रस्थान ठेवणार. महाराजांनी तिथे प्रस्थान ठेवलं ती तारीख 14 एप्रिल 2016, वार गुरुवार, योग गुरुपुष्पामृत. आणि महाराजांना तो मुहूर्त साधण्यासाठी स्वतः नाही का बंदिस्त अवस्थेत राहिले. दर एकादशीला मूर्तीसमोर उपासना आणि नामस्मरण होते. गुरुपुष्पामृत योगावर मूर्तीसमोर पारायणाचा कार्यक्रम झाला. मागील चातुर्मासात महाराजांच्या मूर्तीच्या साक्षीने गणगण गणात बोतेचा 6 कोटीपेक्षा जास्त जप झाला. यंदा तर महाराजांनी तो 13 कोटी करून घेतला. महाराजांच्या साक्षीने विद्याताई पडवळ यांच्या गजानन विजय मुखोद्गत पारायण कार्यक्रमाला 500 लोकांची उपस्थिती राहून भव्य कार्यक्रम झाला. मला त्यात अन्नदानाचा आनंद घेता आला. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा लक्षात आलं की महाराजांनी माझी परीक्षा पाहिली खरी, पण खरं सांगायचं तर माझाच विश्वास कमी पडला. महाराज करतात ते चांगल्यासाठीच. ही खूणगाठ आता जरी मी मनात बांधू शकले तरी मिळवलं. त्यामुळे दासगणूंच्या शब्दात सांगायचं तर एवढंच मी म्हणेल, ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे. ते साकले वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्ये. ते साकले वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्ये. बाकी काय? श्री गजानन, जय गजानन, गण गण गणात बोते. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कळवा.